सर माझा प्रश्न असा आहे की आपला जो गॅस स्टोव्ह असतो तो नेमका म्हणजे किती बर्नरचा असावा, त्याच्यातही काही त्याच्यात जल आणि अग्नी हे कधी जवळ नसावे, तर आपलं सिंक नॅचरली जवळच असतं, तर त्याच्या दोघांमध्ये ॲटलिस्ट अंतर किती असावं, आणि जर ते जवळ असेल तर मग त्याच्यात खूपच युटिलिटी क्वेश्चन विचारला जो सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. तर यामध्ये जसं मॅडम म्हटलं की बर्नर हा फक्त 3 बर्नरचा गॅस असावा, गॅस हा फक्त 3 बर्नरचाच असावा. तो कधी घ्यावा तर त्याला पंचांगामध्ये खूप महत्त्व प्राप्त आहे, जे मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगतोय. सगळं मी ₹1,25,00,000 घेतल्यानंतर सांगतो ते आज मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये म्हणजे माझे प्रीमियम क्लायंट पण आहेत, तर प्रीमियम क्लायंटसाठी माझी कन्सल्टन्सी वेगळी आहे, म्हणजे बरोबर की नाही. तर आपण तर ह्यामध्ये आपण काय करतो, फक्त 3 बर्नर असलेला गॅस त्या दिवशी घ्यायचा ज्या दिवशी पंचांगामध्ये बघायचा अग्नी जमिनीवरती आहे ना. त्याची माहिती जर तुम्हाला मिळाली ना, तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. तर तो एक पॉईंट त्याच्यामध्ये आहे. वर्षभरामध्ये 3.5 मुहूर्त असतात आपले, किंवा अजूनही काही 7 मुहूर्त असतात, म्हणजे उपमुहूर्त आपण त्याला म्हणतो. तर ते 7 उपमुहूर्त किंवा हे 3.5 मुहूर्त ह्यापैकी कुठल्या तरी एका दिवशी आपल्याला गॅस हा घ्यायला पाहिजे. कारण गॅस म्हणजे आपल्या वास्तूतलं फायर आहे आणि तो फायर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की पूर्वी चूल असायची सगळ्यांकडे, सगळ्यांना माहिती आहे, आपण पारंपरिक पद्धतीने जीवनशैली आधीचे लोक जगलेले आहेत. तर ज्या वेळेला गृहिणीला फायर जास्त दिसत होतं त्यावेळेला आपल्याकडे आर्थिक सुबत्ता जास्त होती, त्यावेळेला आपलं रिलेशनशिप जास्त चांगलं होतं, हॅपीनेस सगळ्यांकडे चांगला होता आणि सगळेजण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होते. हा सगळा इम्पॅक्ट जो होता तो मंगळाचा होता. आणि आता तो मंगळ 50% पण नाही म्हणता येणार, 20% पेक्षा पण कमी झालेला आहे आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये. तर त्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की आधी गॅस चालू करायचा, म्हणजे फायर ऑन करायचा, आणि मग त्याच्यावरती आर्टिकल ठेवायचं, म्हणजे भांडं ठेवायचं, आणि काम झाल्यानंतर आधी भांडं उतरवायचं, आणि मग त्याच्यावरती मग ते भांडं उतरल्यानंतर मग तो गॅस बंद करायचा. मग होतं काय, तर त्या 2 ते 3 सेकंदामध्ये गृहिणीला ॲक्च्युअल फायर बघायला मिळतो. तर तो जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्याला, हे तुम्ही तुमच्या घरी करून बघा, आणि काय 45 दिवसामध्ये तुम्हाला काय फरक पडतो हे मला सांगा. 45 दिवसामध्ये फरक नाही पडला तर मी वास्तुशास्त्र सोडून देतो. कसलं अंत हा, तर ती फायर पूर्ण होते. फायर झालं, आता वॉटर. आमचं अख्खा आयुष्य हेच चालू आहे, वॉटर फायर वूड आहे, त्याच्यातच असतो. तर ह्यामध्ये काय होतं, सिंक आणि आता आपलं जे दैनंदिन जीवनशैली आहे किंवा आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, दिवसेंदिवस आपल्या फ्लॅटच्या अमाऊंट खूप मोठ्या होत चालल्या आहेत आणि साईज खूप कमी होत चालली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती. तर किचन पूर्वी 10x10चा असायचा किमान, आता तसाही राहिला नाही. 2 किंवा 3 गृहिणी उभे राहू शकतील की नाही एवढं डाऊट आहे त्या किचनमध्ये. तर हे सगळं तर फायर आणि वॉटर दिवसेंदिवस जवळ येत चाललेलं आहे, आणि तो खूप वाईट प्रकार आहे, खरं तर नाही व्हायला पाहिजे. पण त्यामध्ये तुमच्या किचनमध्ये जेवढे पण वूड आर्टिकल असतात, जसं काही वूड उलटणी असते, किंवा वूड एलिमेंटचं लाटणं असतं, किंवा वूड एलिमेंटचं पोलपाट असतं, किंवा वूड एलिमेंट म्हणजे जे पण लाकडाचे एलिमेंट्सचं आर्टिकल जे पण असतील त्यातले 1-2 आर्टिकल 2-3 आर्टिकल तुम्ही त्या दोघांच्या मध्ये ठेवायला पाहिजे. हे त्याच्यामधलं ॲक्च्युअल सोल्युशन आहे. मग डिस्टन्स कमी जास्त असलं तरी चालेल, पण मध्ये वूड ठेवलं तर मग ते बॅलन्स होतं. तर हे पण तुम्ही करून बघा. कारण काय होतं, वूड वॉटर जे आहे ते वॉटर आणि फायर जर एकत्र आले तर चिंता वाढतात, टेन्शन वाढतात, फिनान्शियली स्टक एनर्जी होते. आपले जे इकॉनॉमिकलशी रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत, फिनान्शियल रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत ते प्रकर्षाने जाणवतात. आणि वास्तुशास्त्र नेहमी त्यावेळेला रिझल्ट येतं ज्यावेळेला आपलं डेस्टिनी डाऊन असतं. हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. ज्यावेळेला आपलं डेस्टिनी डाऊन असतं, ज्यावेळेला आपलं नशीब डाऊन असतं, त्यावेळेला वास्तुशास्त्र नकारात्मक रिझल्ट येतं. ज्यावेळेला आपलं नशीब जोरावर असताना तर आपण झोपडीत पण करोडपती होऊ शकतो. हा आमचा अनुभव. पण ज्यावेळेला आपण नेहमी माझ्याकडे बरेच लोक येतात, सर आम्ही आता 5 वर्ष आले राहतोय वास्तूमध्ये, 7 वर्ष झाले, 12 वर्ष आले, आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही आला. पण ज्या वेळेला कुंडलीमधले ग्रह हल्ले, कुंडलीमधल्या दशा हल्ल्या, त्यावेळेला त्यांना निगेटिव्ह वास्तू रिझल्ट द्यायला सुरुवात करते. तोपर्यंत ती देत नाही असे. मग त्यामुळे त्याचं प्रिपरेशन आपल्याला आधी करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं.